फ्रेंड्स, जस्ट इमॅजिन SK2 जी माझी स्वतःची स्वलिखित कथा आहे त्याचे 4 भाग आतापर्यंत प्रदर्शित झाले. तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा. आज होतोय 5वा भाग प्रदर्शित. काय आहे 5व्या भागामध्ये? 5व्या भागामध्ये रुद्रांशला असं का वाटतंय की शक्तीसोबत जे काही झालं ते होऊच शकत नाहीत आणि डॉक्टर शॉकिंग वर शॉकिंग न्यूज देत आहेत. नर्स जे रिपोर्ट घेऊन येणार आहे त्यात काय शॉकिंग न्यूज आहे आणि त्यानंतर सर्वांचे एक्सप्रेशन्स काय असतील, सर्वांचं थिंकिंग ऑफ माइंड काय असेल, हे सगळं जाणून घ्यायचंय. तर आजचा होणारा भाग, प्रदर्शित होणारा भाग बघायला विसरू नका. जर तुम्ही अजून मला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर टॅप करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि लाईक कमेंट करायला विसरू नका. जस्ट इमॅजिन. कधी कधी गुन्हा कसा झालाय हे पुराव्यांवरूनच कळतं. पण विचार करा, जर गुन्हेगाराने गुन्हा करतानाच पुरावे मागे ठेवायचे नाहीत असं ठरवलं तर? आज आपण अशाच एका केसबद्दल बोलणार आहोत जिथे सत्य सापडतच नाहीये, कारण ते एका हुशारीने केलेल्या गुन्ह्याच्या आणि गायब झालेल्या पुराव्यांच्या जाळ्यात अडकले. आणि या कथेची सुरुवातच होते एका अशा वाक्याने जे ऐकून अक्षरशः अंगावर काटा येतो. हे फक्त शब्द नाहीत, ही एका भयानक वास्तवाची पहिली कबुली आहे. आणि ह्याच एका वाक्यात या संपूर्ण घटनेचं गांभीर्य लपलेलं आहे. तर डॉक्टरांनी हे जे भयंकर निदान केलं त्याचा नेमका अर्थ काय होता, म्हणजे ते या निर्णयापर्यंत पोहोचले तरी कसे? चला तर मग ह्या सुरुवातीच्या धक्कादायक निष्कर्षांबद्दल जरा सविस्तरपणे जाणून घेऊया, कारण इथूनच या कथेला एक अनपेक्षित वळण मिळालं. डॉक्टरांनी जे मुद्दे मांडले ना, ते फक्त मेडिकल फाइंडिंग्ज नव्हते, तर ते एका अतिशय क्रूर प्लॅनचा भाग होते. पहिला मुद्दा काय, की हल्ला एका व्यक्तीने नाही तर अनेक जणांनी मिळून केलाय. दुसरं, पीडितेला ड्रग्ज दिले जेणेकरून तिच्या डोक्यातून ती आठवणच पुसली जावी. आणि सगळ्यात भयानक तिसरा मुद्दा, या सगळ्यामुळे तिच्यासोबत नेमकं काय घडलं हे तिला स्वतःलाच कदाचित कधीच आठवणार नाही. आता डॉक्टरांचे शब्द जितके ठाम होते तितकाच कुटुंबाचा अविश्वासही तीव्र होता. एका बाजूला वैद्यकीय निदान होतं, पण दुसऱ्या बाजूला होतं तर्क आणि भावनांचं द्वंद्व. त्यांच्यासाठी हे सत्य स्वीकारणं जवळजवळ अशक्यच होतं. रुद्रांशने जो प्रश्न विचारला ना, तो अगदी बरोबर होता. त्याचा मुद्दा एकदम साधा आणि सरळ होता की अहो, दिवसाढवळ्या मुलांनी पूर्ण भरलेल्या स्कूल बसमध्ये असा गुन्हा कसा काय होऊ शकतो? तुम्हीच विचार करा, हे शक्य आहे का? म्हणजे हा फक्त अविश्वास नव्हता, तर त्या परिस्थितीतच एक मोठा विरोधाभास होता. आणि जिथे तर्क संपतो तिथे भावना बोलायला लागतात. शक्तीच्या वडिलांनी न्यायापेक्षा आपल्या मुलीच्या संरक्षणाला जास्त महत्त्व दिलं. पोलिसांची चौकशी होईल, मीडियामध्ये बातमी पसरेल, या सगळ्यापासून तिला वाचवण्याची त्यांची ही धडपड एका बापाची हतबलता दाखवत होती. आणि हाच तो प्रश्न होता जो त्या संपूर्ण परिस्थितीच्या केंद्रस्थानी होता. भरलेल्या स्कूल बसमध्ये असा भयंकर हल्ला कसा होऊ शकतो? हा फक्त एक साधा प्रश्न नव्हता, तर त्यात भीती, गोंधळ आणि प्रचंड अविश्वास भरलेला होता. पण कुटुंबाच्या या गोंधळाने डॉक्टर अजिबात डगमगले नाहीत. ते आपल्या मतावर ठाम होते. उलट त्यांनी संशयाची सुई थेट ड्रायव्हर आणि क्लीनरकडे वळवली. का? कारण त्या दोघांनीच सांगितलं होतं की बस रिकामी होती आणि इथेच या गुन्ह्याची पहिली किल्ली सापडत होती. आता असं वाटायला लागलं होतं की सत्य समोर येईल, पण झालं उलटच. जेव्हा लॅब रिपोर्ट्स आले तेव्हा गोंधळ कमी होण्याऐवजी आणखीनच वाढलं. कधीकधी कसं होतं, पुरावे उत्तरं देण्याऐवजी नवीन प्रश्न निर्माण करतात, आणि इथे नेमकं तेच झालं होतं. आणि मग ते रिपोर्ट्स आले. सगळ्यांच्या नजरा डॉक्टरांवर खिळल्या होत्या. पण रिपोर्ट्स वाचताच त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास कुठल्या कुठे गेला आणि त्याची जागा घेतली एका प्रचंड मोठ्या धक्क्याने. असं काय होतं त्या रिपोर्ट्समध्ये? आणि हाच तो गोंधळ होता जो या कथेच्या अगदी केंद्रस्थानी आहे. म्हणजे बघा, एका बाजूला मेडिकल एक्झामिनेशन म्हणते की हो, हिंसक हल्ला झालाय, ड्रग्ज दिलेत, पण दुसऱ्या बाजूला जो सगळ्यात महत्त्वाचा पुरावा असतो तो स्पर्म रिपोर्ट, तो चक्क निगेटिव्ह येतोय.
आता हे कसं शक्य आहे? हा विरोधाभास पाहून रुद्रांशचा संयम सुटला. त्याचा प्रश्न एकदम सरळ होता. डॉक्टर, दोन्ही गोष्टी एकाच वेळी खऱ्या कशा असू शकतात? एकतर रिपोर्ट खोटे आहेत किंवा तुम्ही चुकीचे आहात, पण दोन्ही बरोबर असणं तर अशक्य होतं. त्या खोलीतल्या प्रत्येकाच्या मनात हाच गोंधळ सुरू होता. पण काय झालं असेल जर दोन्ही गोष्टी खऱ्या असतील? म्हणजे डॉक्टरांचं निदान आणि लॅब रिपोर्ट दोन्हीही जर बरोबर असतील तर? डॉक्टरांनी या विरोधाभासाचं जे स्पष्टीकरण दिलं त्यांनी या गुन्ह्याकडे बघण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोनच बदलून टाकला. डॉक्टरांनी एक नवीन संकल्पना मांडली, कॅल्क्युलेटेड क्राईम, म्हणजे पूर्वनियोजित गुन्हा. हा गुन्हा रागाच्या भरात किंवा अचानक घडलेला नव्हता, तर थंड डोक्याने पूर्ण विचार करून फक्त आणि फक्त पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानेच केलेला होता. आणि मग डॉक्टरांनी त्या भयंकर सत्याची उकल केली. स्पर्म रिपोर्ट निगेटिव्ह का आला ह्याचं कारण होतं हल्लेखोरांनी कंडोमचा वापर केला होता. हा निष्काळजीपणा नव्हता, तर एक थंड डोक्याने आखलेली योजना होती. त्यांचा उद्देशच एक होता, कोणताही जैविक पुरावा मागे सोडायचा नाही. आणि या एका स्पष्टीकरणामुळे तो सगळा गोंधळच दूर झाला. या पूर्वनियोजित गुन्ह्याचे परिणाम खूपच भयंकर होते. पुरावेच नसल्यामुळे हा गुन्हा कायद्याच्या चौकटीत सिद्ध करणं जवळजवळ अशक्य होतं. ह्याचा सरळ अर्थ होता, गुन्हेगार मोकळे फिरणार होते आणि पीडिता, जिला काहीच आठवत नाही, तिला आयुष्यभर ह्या मानसिक धक्क्यासोबत जगावं लागणार होतं. तर गुन्ह्याचं कोडं तर सुटलं होतं, पण कथेचा शेवट अजून बाकी होता. उलट एका प्रश्नाचं उत्तर मिळताच एक नवीन आणि त्याहूनही मोठं संकट समोर उभं ठाकलं. डॉक्टर आपलं बोलणं पूर्ण करणार तितक्यात एक नर्स धावत पळत आत आली. तिचे ते तुटक शब्द आणि चेहऱ्यावरची भीती एका नव्या संकटाची चाहूल देत होती. शक्तीला काय झालं होतं? आणि जी मूळ कथा आहे ती नेमकी इथेच अशा एका तणावपूर्ण क्षणी थांबते. सगळं काही अनपेक्षित आहे, म्हणजे गुन्हेगार कोण आहेत हे कळून सुद्धा त्यांना शिक्षा देता येत नाहीये. पण त्याहीपेक्षा मोठा प्रश्न हा आहे की शक्तीचं काय झालं? आणि हाच प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो की जेव्हा गुन्हेगारच पुराव्यांचा वापर शस्त्र म्हणून करायला लागतात तेव्हा न्यायाचा अर्थ तरी काय उरतो?